बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुका आणि मेहकर तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस झालाय। ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे या ठिकाणी नुकसान झालंय। आपण जर पाहिलं तर मेहकर तालुक्यामध्ये जवळपास 39,000 हेक्टरवरती या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि लोणार तालुक्यामध्ये या ठिकाणी 39,000 हेक्टरवरती नुकसान झाले। अनेक शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली, शेती खरडून गेलेली आहे, शेतीचं साहित्य सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेलं आहे। आपल्यासोबत तहसीलदार साहेब आहेत, आपण त्यांना विचारू की काय नेमकं नुकसान झाले। साहेब, तुमच्या तालुक्यामध्ये किती नुकसान झाले, काय पंचनाम्याचे आदेश झालेत, काय प्राथमिक अंदाज आहे? मागच्या 2 दिवसात लोणार तालुक्यातील 4 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। ज्या पर्जन्यमानाच्या रिपोर्टनुसार त्या 4ही मंडळात 65 मिलीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे। त्याच्यामुळे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या ठिकाणी सर्व तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। लोणार तालुक्यात जवळपास 15,000 हेक्टरच्या आसपास नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाजाची माहिती आम्ही कळवलेली आहे आणि पेरणीच्या ठिकाणी नुकसान झाल्या ठिकाणी आम्ही तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। साधारण यांना मदतीचं कसं नियोजन केलं यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना? 2023च्या शासन GR जास्तीत जास्त 2 हेक्टर मर्यादा ठेवून कोरडवाहू जमिनीसाठी 8,500 रुपये याप्रमाणे दराने शेतकऱ्यांना मदत मिळू शकते। जो आकडा जो आहे 15,000 हेक्टर हा नंतर वाढू शकतो का, याच्यामध्ये बदल होईल काय? हो, याच्यामध्ये नंतर जेव्हा स्थानिक स्तरावर जाऊन पंचनामे करतील या आकड्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं। नक्कीच। तर हे होते लोणारचे तहसीलदार। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, लोणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।